विद्येचं माहेरघर आणि सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुणे शहरात सध्या एका वेगळ्याच विषयाची चर्चा रंगली। ही चर्चा आहे पुणे महानगरपालिकेच्या मुख्यालयात रंगलेल्या एका नाट्यमय राड्याची। ही घटना सामान्य नाही, कारण यात समोरासमोर होत्या एकाच पक्षाच्या दोन ताकदवान महिला नेत्या। बुधवारी पुणे महानगरपालिकेच्या भवन विभागात जे काही घडलं त्याने संपूर्ण राजकीय वर्तुळ हादरले। भारतीय जनता पक्षाच्या विद्यमान नगरसेविका रोहिणी चिमटे आणि माजी नगरसेविका राजश्री काळे यांच्यात झालेली ही खडाजंगी, शिवीगाळ आणि ओढाताण केवळ वैयक्तिक वादापुरती मर्यादित नाही। या वादाच्या मुळाशी आहे 3 कोटी रुपयांचं टेंडर, आदिवासी मुलींच्या वसतिगृहाचं काम आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे टक्केवारी किंवा कमिशनचे गंभीर आरोप। आजच्या व्हिडिओमध्ये आपण या प्रकरणाचा कच्चा चिट्टा मांडणार आहोत। बाणेरच्या त्या प्रकल्पात नक्की काय घडतंय, कोण कोणावर काय आरोप करतंय आणि या वादाचा खरा सूत्रधार कोण, जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी संचारी आकेरकर आणि आपण पाहताय टाइम महाराष्ट्र। या वादाची ठिणगी पडली ती बाणेरमधील एका महत्त्वाकांक्षी प्रकल्पामुळे। पुणे महानगरपालिकेच्या माध्यमातून बाणेर येथे आदिवासी मुलींसाठी एक भव्य आवासीय शिक्षण केंद्र म्हणजेच वसतिगृह उभारलं जाते। विशेष म्हणजे या प्रकल्पाचं जवळपास 85 ते 90% काम पूर्ण झालंय। हे काम अंतिम टप्प्यात असताना उर्वरित 10 ते 15% कामासाठी पालिकेने 3 कोटी रुपयांचं नवीन टेंडर काढलंय। या टेंडरला स्थायी समितीने मंजुरीही दिली आहे। राजश्री काळे यांचा दावा आहे की त्यांनी या प्रकल्पासाठी सुरुवातीपासून खूप प्रयत्न केलेत, मात्र उर्वरित कामासाठी काढलेल्या 3 कोटींच्या टेंडरवरून वादाला सुरुवात झाली। भवन विभागात जेव्हा राजश्री काळे, रोहिणी चिमटे आणि संबंधित कंत्राटदार समोरासमोर आले तेव्हा वादाचा असा काही भडका उडाला की कर्मचाऱ्यांना आणि सुरक्षा रक्षकांना मध्यस्थी करावी लागली। माजी नगरसेविका राजश्री काळे यांनी या वादावर आपली बाजू मांडताना अतिशय गंभीर आणि थेट आरोप केलेत। त्यांच्या मते हा वाद केवळ श्रेयाचा नसून तो आर्थिक हितसंबंधांचा आहे। काळे यांनी माध्यमांशी बोलताना स्पष्टपणे सांगितले की नगरसेविका रोहिणी चिमटे या कंत्राटदाराला काम सुरू करण्यापासून रोखतायत। काळे यांचा सर्वात मोठा आरोप असा आहे की चिमटे यांनी कंत्राटदाराला धमकी दिली की जोपर्यंत मला टक्केवारी मिळत नाही तोपर्यंत काम सुरू करायचं नाही। चिमटे यांनी स्वतःचा स्थायी समिती सदस्य असल्याचा धाक दाखवत हे काम अडकवण्याचा प्रयत्न केला, असा दावा काळे यांनी केलाय। आदिवासी मुलींच्या हक्काच्या निवासस्थानाचं काम केवळ कमिशन मिळत नाही म्हणून थांबवणं हे अत्यंत दुर्दैवी आहे, अशी भूमिका काळे यांनी मांडली। त्यांनी पुढे असंही म्हटलं की चिमटे यांना एका विशिष्ट कंत्राटदाराला झुकतं माप द्यायचंय जो निकृष्ट दर्जाचं काम करतो। कोणत्याही नाण्याला 2 बाजू असतात। रोहिणी चिमटे यांनी हे सर्व आरोप फेटाळून लावलेत। त्यांच्या मते त्यांना कोणत्याही टक्केवारीशी देणं घेणं नाही। चिमटे यांचं म्हणणं आहे की या वसतिगृहाच्या परिसरातील सीमा भिंत म्हणजेच बाउंड्री वॉल अद्याप पूर्ण झालेली नाही। या अपूर्ण भिंतीमुळे परिसरात राहणाऱ्या नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागतोय। चिमटे असं म्हणतायत की मी केवळ इतकीच मागणी केली होती की अंतर्गत कामांपेक्षा आधी सीमा भिंतीचं काम प्राधान्यानं पूर्ण करावं, जेणेकरून स्थानिकांची अडचण दूर होईल। त्यांनी असा दावा केलाय की राजश्री काळे यांनी त्यांच्या शब्दाचा चुकीचा अर्थ काढला आणि विनाकारण गोंधळ घातला। चिमटे यांनी स्वतःला लोकप्रतिनिधी म्हणून नागरिकांच्या समस्या मांडण्याचं कर्तव्य पार पडत असल्याचं सांगितलं। हा वाद केवळ वैयक्तिक नसून याला एक राजकीय पार्श्वभूमी सुद्धा आहे। आपण जर या दोन्ही नेत्यांच्या राजकीय कारकिर्दीवर नजर टाकली तर बाणेर बालेवाडी भागात वर्चस्व गाजवण्याची ही लढाई असल्याचंही दिसून येते। रोहिणी चिमटे या प्रभाग क्रमांक 9 मधून भाजपच्या तिकिटावर निवडून आलेत। त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या गायत्री मेढे यांचा पराभव केला होता। 2017 मध्ये त्यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवली होती, तेव्हा त्यांना 6260 मतं मिळाली होती आणि त्या 4थ्या क्रमांकावर होत्या। मात्र नंतर भाजपमध्ये प्रवेश करून त्यांनी आपली ताकद सिद्ध केली। राजश्री काळे या 2017 मध्ये प्रभाग क्रमांक 7 मधून भाजपच्या चिन्हावर निवडून आल्या होत्या। त्यांना तब्बल 14488 मतं मिळाली होती। त्या परिसरातील एक अनुभवी चेहरा मानल्या जातात। एकाच प्रभागातील किंवा शेजारील प्रभागातील या 2 नेत्यांमध्ये वर्चस्वाची लढाई अनेक दिवसांपासून धुमसत होती, ज्याचा स्फोट आज मनपा भवनात झाला असं देखील म्हटलं जाते। या वादावर महापालिका प्रशासनाने काय भूमिका घेतली आहे? भवन विभागाचे कार्यकारी अभियंता बिपिन शिंदे यांनी स्पष्ट केलंय की टेंडरला रीतसर मंजुरी मिळाली असून काम तांत्रिकदृष्ट्या वैध आहे, मात्र नेत्यांच्या वादामुळे कामाला विलंब होण्याची शक्यता नाकारता येत नाही। दुसरीकडे भाजप या प्रकरणाकडे कसं पाहतंय तर आपल्याच 2 नेत्यांनी अशा प्रकारे सार्वजनिक ठिकाणी पक्षाची लक्तरं वेशीवर टांगल्यामुळे भाजपची प्रतिमा मलिन झाली आहे।
पक्षाचे वरिष्ठ नेते आता या प्रकरणात हस्तक्षेप करून दोघांची समजूत काढणार की कोणावर शिस्तभंगाची कारवाई होणार हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। विशेष म्हणजे टक्केवारीचा आरोप हा विरोधकांच्या हाती आयतं कोलीत देणारा ठरलाय। शेवटी प्रश्न उरतो तो त्या आदिवासी विद्यार्थिनींचा ज्यांच्या हक्काच्या घरासाठी हे राजकारण शिजवलं जातंय। राजकारण हे विकास कामांसाठी असावं की विकास कामही राजकारणासाठी आणि कमिशनसाठी असावीत। पुण्यात घडलेली ही घटना लोकशाहीसाठी आणि पुण्याच्या राजकीय संस्कृतीसाठी नक्कीच भूषणावह नाही। हा वादाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने सामान्य नागरिक आता संताप व्यक्त करतायत। तुम्हाला काय वाटतं, हा वाद केवळ कामाचा होता की त्यामागे खरंच टक्केवारीचं गणित आहे? तुमची मतं कमेंट करून नक्की कळवा। तसेच अशा नवनवीन व्हिडिओजसाठी टाइम महाराष्ट्रला सबस्क्राइब करा। धन्यवाद।